शेळी पालनानं जीवनाचा काय पलटच केलाय. काय आपलं हा, आता बिट्टलच्या क्षेत्रामध्ये आता माझा तरी समजा इतका अनुभव नाही, पण जितका अनुभव आहे त्यानुसार जवळपास काही काही शेळी पालकांनी डायरेक्ट त्याचं जे का दुसरं स्वप्न होतं की समजा आपल्याला आपल्या दारात एखादी गाडी असावा, आपला 50-60 लाख रुपयाचा, हा 50-60 लाख रुपयाचा बंगला असावा, आपली गाडी असावा, आपलं सगळं व्यवस्थित असावं, तर ती त्याची जी का हौस आहे ना ती एकमेव या शेळी पालनानं पूर्ण केली. हा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर आपण आज अशा ठिकाणी आलेलो आहे ज्यांच्याकडे 10 बिटल शेळ्या आहेत आणि गणेशपूर या गावामध्ये आलेलो आपण. तर त्या भाऊचा आपण ऍड्रेस विचारून घेऊ. पूर्ण तुमचा ऍड्रेस सांगा. गाव मुंजवर, गाव आमचं गणेशपूर, मांठा तालुका, जालना जिल्हा. तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 70-20-55-63-20. आता हे शेळी पालन तुम्ही किती दिवसापासून करताय? शेळी पालन आपल्याला सुरुवात करून जवळपास 4 ते 5 वर्ष झालेत, पण सध्या बिट्टल मध्ये चालू करून 3 वर्ष झाले. पहिले सुरुवातीला कोणते होते तुमच्याकडे? सुरुवातीला गावरान उस्मानबादी. गावरान उस्मानाबाद. ते किती वर्ष सांभाळले समजा? गावरान उस्मानबादी 2 वर्ष सांभाळले. बरोबर. मग ते कशामुळे बंद केलं तुम्ही? त्या बंद करण्याचं कारण हेच की समजा मार्केटमध्ये तेवढी व्हॅल्यू नाही बिट्टल इतकी. पुन्हा असं बिट्टल जर म्हणलं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. गावरान जर म्हणलं तर लोकांचा, शेळी जर म्हणलं तर शेळी म्हणलं की लोक दुर्लक्ष करतात. हा, पण तेच जर बिट्टल जर म्हणलं तर आपलं नाव करून देणारी वस्तू आहे. अशा हिशोबाने आपण बिट्टल मध्ये काम करायला सुरुवात केली. सरळ सरळ म्हणजे गावरांमध्ये एवढं प्रॉफिट नाही तेवढं बिटल. हा, गावरांमध्ये प्रॉफिट वाटलं नाही, त्याच्यामुळे बिट्टल मध्ये काम करायला सुरुवात केली. बिटलची सुरुवात किती शेळ्यापासून केली तुम्ही? बिट्टलची सुरुवात आपण 3 पाठीने एक बोकड, सुरुवातीला 3 पाठीने एक बोकडापासून सुरुवात केली. मग नंतर वाढत वाढत त्याच पाठीच्या शेळ्या वगैरे करून नंतर मग थोड्याफार खरेदी केली. आता आपल्यापाशी सध्या 10 शेळ्या आहेत बिट्टलच्या. 10 शेळ्या आहेत. आणि म्हणजे त्या कुठून खरेदी केल्या तुम्ही? इथं आपल्या शेजारी देवगाव खवणेला आरके गोट फार्म म्हणून आमचे मित्र आहेत, राहुल खवणे, त्यांच्याकडून आपण शेळ्या खरेदी केल्या. अच्छा अच्छा. बरं, आता यात किती 4 वर्ष झाले तुम्हाला? हा, 3 वर्ष. 3 वर्ष. तर 3 वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये कसा अनुभव आला समजा? अनुभव प्रॉफिटचा जरी विषय म्हणला तर बिट्टलला सध्या खूप मार्केट आहे. जे की आमचे गावरांचे पिल्ल की समजा 4-5 महिन्यामध्ये जे की समजा 9,000-10,000 रुपयाला, समजा 5,000-6,000 ला बी विकले आम्ही. बिट्टलचे जर चांगल्या क्वालिटीचे पिल्ल असले तर आम्ही 20,000 रुपयापासून तर जवळपास 30,000 रुपयापर्यंत पिल्लू विकले आज. 30,000 रुपये. आता ही जी शेळी गेलेली ही किती वेळ झाली? आता ही शेळी पहिल्या वेताला वेलेली, आता सध्या 4 दातावर आहे पाठी. किती पिल्ले दिले तिनं आता सध्या 2 पाठीने एक बोकड दिलंय. सुरुवातीला म्हणजे पहिला रो असताना ते कसं आहे, आता बिट्टल मध्ये लोक म्हणतात की बाबा शेळीची पिल्ल देण्याची क्षमता कमी आहे, बिट्टलची शेळी साधारणतः एकच पिल्लू देते. हा लोकांचा समज खोटा आहे. आपण जर आता ती पाठ आम्ही 2 दात होईपर्यंत भरवली नाही, 2 दात झाल्याच्या नंतरच आम्ही तिला क्रॉस केली आणि आता ती पहिल्या वेताला तिने 3 पिल्ल दिले. तुम्हाला वाटणार आहे का आता जर गावरान जर शेळी असेल तर ती जवळपास आता हिच्या हाईटच्या बरोबर जर असती तर अर्धी पुढे टाकलेली आहे, बरोबर आहे? सध्या ती 37-38 इंच हाईटला आहे. 37-38 इंच. 4 दातावर आहे सध्या. पुन्हा कानाचं हे बघा तुम्ही, पण सगळं म्हणजे एक नंबर क्वालिटीची. हा, चांगल्या पिल्ल क्वालिटी. पण बघा ना किती नंबर आहे ती. आता असे बकर आपल्या गावरान शेळीच राहत नाही. नाही, गावरान शेळी 3 असताना पण क्वालिटी चांगली त्यांची. हा, 3 असताना पण पिल्ल भारी. हा. आणि आता जर समजा ह्या पंजाबून आणल्यापेक्षा आपल्या परिसरातल्या शेळ्या विकत घ्यायला फायद्याचे आहे. हा, तसं म्हणलं तरी काय हरकत. बरोबर आहे. बरोबर आहे. आज पंजाबून आणायचे म्हणलं आपल्याला गॅरंटी नसते राहत आपल्या इकडे वातावरण शेत होतं का नाही होत. हा, पंजाबच्या शेळ्याला बऱ्यापैकी जरा जास्त प्रॉब्लेम येते. बरोबर आहे. हा, म्हणजे थोडे प्रॉब्लेम येते त्याला सेट व्हायला वगैरे. आता हे तुमच्या वातावरणात शेळ्या आहेत समजा बिटल, तर इथं जर समजा आपल्या आसपास कोणला घ्यायच्या विकत, तर ह्या शेळ्या
इथं वातावरण आपलं वातावरण सूट झालेलं आहे. हा हा त्याच्यामुळे या शेळ्यांना कुठली बिमारी येणार नाही, नाही नाही कुठला प्रॉब्लेम सर्दी येणार होणार नाही नाही, याला. काय म्हणजे कुठलंच अडचण येणार नाही. हा हा त्याच्यामुळे अशा ठिकाणच्या शेळ्या घ्यायला परवडतात. हा अशा ठिकाणी बरोबर आहे की हा व्यवस्थित आहे समजा. नाही? आणि क्वालिटी पण नंबर एक आहे. आपण ती शेळ्या अशी म्हणजे याच्यामध्ये नंबर एक क्वालिटीच्या शेळ्या आहे. आता यांच्यासाठी खुराक काय काय समजा खुराक नियोजन सध्या खुराकाचं? त्याच्यासाठी मक्का आणि सोयाबीन. मका आणि सोयाबीन हा मक्का आणि आणि सोयाबीन. चाऱ्याचं नियोजन चाऱ्याचे नियोजन दसऱ्यात घास टाकलेला आहे, मेथी घास, आपण पुन्हा तुरीचं भूस, हा. ज्वारीचा कडबा, पुन्हा थोडस नेपियर वगैरे लावलेलं आहे. तिथून नाही तर त्याला आपण मेथी घास दसऱ्यात घास बी देतो. कुट्टी हा. करून गवत जरी दिलं तरी थोड्याफार प्रमाणात खातात. परत एक यांचं म्हणजे शांत स्वभाव जास्त आहे की नाही? हा हा गावरांच्या गावरांपेक्षा? तुलनेत बिट्टलची शेळी शांत राहती, म्हणजे मारण्याचे समजा मारत नाही जास्त. मारत नाहीत, अशा शेळ्या व्यवस्थित राहतात. क्वालिटी पण नंबर एक आहे. आता बघा ना लांबी रुंदी ती बघा ना किती लांब शेळी आहे. हा, हा. आणि माग काही समजा नुकसान झाली वाटतं तुमची आहे ना? हा थोडंफार आता व्यवसाय म्हणल्याच्या नंतर नुकसान चढ उतार ते सहन करावंच लागत. सहन करावंच लागतं. बरोबर आहे ना? हा व्यवसाय करायचं म्हणलं नंतर आपला फायदाच होईल असं नाही, त्याच्यामध्ये तोटे पण असतात थोडे. हा हा व्यवसाय म्हणल्यावर चढ उतार होत. तरी पण किती समजा अंदाजे किती पर्यंत नुकसान झाली समजा तुमची? जवळपास आमच्यापाशी चांगल्या क्वालिटीमध्ये जवळपास 10-11 जनावर दागावले. तर समजा सरासरी जरी म्हणलं तर आमची एक जवळपास 8 ते 9 लाखाची नुकसान झाली यावर्षी. तरी पण तुम्ही व्यवसाय बंद नाही केला? नाही नाही तरी पण व्यवसाय नाही बंद केला. आज आपले शेळी पालक बांधव असे काही काही हा हा 2 बकरं जर त्यांचे दाखवले हा हा लगेच शेळी पालन बंद करून टाकतात. नाही नाही आता तसा आमच्या गावातला विषय, हा त्यांच्याकडे 2-3 पाठी बोकड आता मेले, हा हा त्यांनी डायरेक्ट पूर्ण शेळी विकून टाकले. हा हा इथं टाकरवनला पण तसंच झालं. हा हा ते आता शेळी पालन जर म्हणलं तर सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेम हे येणं ते साहजिकच आहे. आता कोणता जरी किती मोठा अनुभव येत राहतो. अनुभव हा, अनुभव हा, अनुभव महत्वाचा आहे ना. हा. जोपर्यंत आपल्याला त्याच्यावर पुरेपूर माहिती होत नाही तोपर्यंत आपल्याकडून थोडीफार नुकसान होणार. हा ना हा ना हा व्यवसाय कोणता बी असो त्याच्यामध्ये नुकसान झाले तरी काय हरकत नाही, पण ते नुकसान कशामुळे व्हायला लागले त्याचा पण पर्याय कळायला हा पाहिजे. पर्याय करणं पण महत्वाचं आहे. आज शेती जरी करायला गेलो आपण तर शेतीमध्ये पण आपले थोडंफार माल कमी जास्त होतो. हा आता शेती आणि शेळी पालन एक सारखं जरी धरलं तर काही अडचण नाही. आता शेतीमध्ये एक वेळेस जर पाऊस नाही आला किंवा पाऊस जास्त झाला तो नुकसान झालं तर आपण थोडं दुसऱ्या वर्षी शेती करायची सोडून देतो. हा शेती करावं लागेल. तसंच शेळी पालनाचा पण एक विचार करून नवीन शेळी पालकाने की समजा बाबा थोडा वेळ द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. आता वय किती तुमचं सध्या? माझं वय सध्या 21 वर्ष. 21 वर्ष. हा. समजा आता लग्न गिग्न काही झालेलं नाही. नाही नाही सध्या आपण शेळी पालनच चालू बरं केलं. आता सध्या म्हणजे असे तुमच्या गावामध्ये असतील किंवा आमच्या गावामध्ये असे बरेच काही मुलं आहेत हा हा की सध्या कुठलाही व्यवसाय न करता हा हा म्हणजे मोबाईल बघणं, हा हा व्यसन करणं, हा हा कुठलाही व्यवसाय न करणं, हा ना हा ना तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असणार? सल्ला जर म्हणलं तर एकच आहे. समजा आता ज्याला का समजा करायची जिद्द आहे ना तर हा. त्याला समजा असं कोणाचं मोटिवेशन किंवा कोणी अशी सांगायची गरज नसते की बाबा की तू असं कर. ज्याला समजा कोणी जरी असलं तर जे त्याच्या भाई समजा हुशारच राहते. आता ते स्वतःवर डिपेंड आहे की बाबा आपण काय करायचं आणि काय नाही. तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्साह पाहिजे, आपल्याला समजा आवड पाहिजे, आवड पाहिजे. आपल्याला काहीतरी करण्याची जिद्द पाहिजे. मग त्याच्यामध्ये मग आपल्याला जर समजा करायचं असेल काहीतरी चांगली गोष्ट तर मग त्याच्यासाठी झटावं लागतं, मेहनत करावं लागतं. आज कसं आहे मुलांना काय वाटतं की सगळं समजा आता आपल्याला सगळं आहे तर भेटलं पाहिजे. हा हा आहे तर कुठपर्यंत भेटणार तुम्हाला? लग्न व्हायच्या अगोदर भेटत, हा लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः जबाबदारी ते घ्यावं लागेल. हा ना तेच ना. त्याच्यापासून आज जर तुमच्यासारखं जर अगोदरच व्यवसाय सुरू केला तर समोर चालून जड जात नाही ना. नाही हा ना बरोबर आहे की? बरोबर आहे. आज तुमचं इन्कम जरी म्हणलं तर वर्षाचं इन्कम किती असणार आहे याच्यामध्ये? वर्षाचं इन्कम जरी म्हणलं तर 10 शेळ्यापासून आता आपली सुरुवातच आहे सध्या, पण तरी बी जरी म्हणलं तर जवळपास 5 ते 5.5 लाख रुपयाचं वार्षिक उत्पन्न. 5 लाख रुपये 5 सरासरी लाख रुपये सरासरी जर म्हणलं 50,000 रुपये महिना तुम्ही त्याच्यामधून कमवताय. 50,000 रुपये. बरोबर आहे. शेती बघून परत शेतीतले समजा थोडेफार काम बघत बी शेळी पालन करणे शक्य आहे. हा बरोबर आहे ना. निवड शेळी पालन थोडंच आपण करू, ते पण करू शकतो, पण शेती बघून करू शकतो ना आपण. शेती बघून करू शकतो. जोड व्यवसाय, जोडधंदा असल्यासारखं. तर आज बरेच असे मुलं आहेत की त्यांना मुली कशामुळे भेटत नाही? याच्यामुळे भेटत नाही ना, कारण की कुठला व्यवसाय नाही, व्यसन
त्याच्यानंतर फॅशन राहण्याची, मोबाईल वापरणं. हा तुम्ही वापरा, मोबाईलचा विषय नाही, समजा प्रत्येकाकडे मोबाईल आहे, पण काहीतरी व्यवसाय आपला त्याचा इन्कम सोर्स झाला पाहिजे. आजकाल तसं जर म्हणलं तर समजा दिखावा सध्या जास्त चालू दिखावा आहे की जास्त आहे. बाबा आपण किती स्मार्ट राहतो की किंवा पण जरी समजा आपल्या भविष्यात जर विचार केला तर जीवनात जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जरी म्हणलं तर पैसा आहे. आणि पैसा कमवणं हे काही सोपी गोष्ट नाही. सोपी आपण गोष्ट किती नाही. स्मार्ट राहिलं, किती चांगले कपडे घातले तर आपल्याला ते ज्याच्यापासून आपल्याला घडवायचे ती वस्तू आपल्यापाशी असणं महत्वाचं आहे. म्हणजे पैसा काय आपण किती व्यवस्थित राहिलं आणि किती समजा चांगले कपडे घातले तर आहे तर थोडाच येणार आहे तर आहे. थोडं हा. मेहनत करावं लागेल ना. मेहनत करावंच लागणार आहे. आणि पुन्हा कसं आहे, आज आपण काय म्हणतो, शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही कोणी. हा 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 मुलगी का बरं देत नाही? कारण की काम मूळ म्हणजे असं असतं की त्या मुलाचा काही व्यवसाय नसतो, हा हा शेतीमध्ये लक्ष नसतं. हा आज तुमच्याकडे व्यवसाय, तुमची शेळी पालन आहे, हा तुम्हाला हा मुलगी देणार नाही का? हा ना तसं 100% देणारच ना. आज देणारच. 5-6 लाख रुपये तुम्ही वर्षातून कमावताय, हा 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 शेती बघता. हा अशा व्यावसायिक मुलांना मुलगी देणं काही जड वाटत नाही, आई वडिलांना पण. आता आजकाल जर म्हणलं तर शेळी पालन असा विषय झालाय की जवळपास आता मागच्या समजा काळामध्ये तरी शेळी पालनाला एवढं कोणी महत्व देत नव्हतं, पण आजच्या काळामध्ये जर शेळी पालन म्हणलं हा. तर काही काही माणसासाठी असा व्यवसाय झालाय की त्याचं डायरेक्ट शेळी पालनानं जीवनाचा काय पलटच केलाय. काय आपल्याला हा आता बिट्टलच्या क्षेत्रामध्ये आता माझा तरी समजा इतका अनुभव नाही, पण जितका अनुभव आहे त्यानुसार जवळपास काही काही शेळी पालकांनी डायरेक्ट त्याचं जे का दुसरं स्वप्न होतं की समजा आपल्याला आपल्या दारात एखादी गाडी असावा, आपला 50-60 लाख रुपयाचा, हा 50-60 लाख रुपयाचा बंगला असावा, आपली गाडी असावा, आपलं सगळं व्यवस्थित असावं, तर ती त्याची जी का हौस आहे ना ती एकमेव या शेळी पालनानं पूर्ण केली. हा गावरांपेक्षा. आता मला पण, मी यांना ये विठ्ठल भाऊ मला बरेच दिवस म्हणले बरं का, हा 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 तुमच्या फार्मला आपण व्हिजिट देऊ म्हणे, हा 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 गणेशपूरला जाऊ म्हणे. हा हा माझा म्हणण्याचा भाग काय होता, बाबा आपल्याला गावरान शेळी पालन म्हणजे उस्मानाबादी शेळी पालन आपल्या फायद्याचं आहे हा 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 या बिटल पेक्षा. हा हा माझ्या लक्षात कधी आलं, त्यांचे शेळ्या बघितल्या, तुमच्या हा, शेळ्या हा. बघितल्या, नंतर लक्षात आलं की याच्यामध्ये खरंच इन्कम आहे, इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे सध्याच्या उस्मानाबादी पेक्षा. हा हा सध्याच्या कंडिशनला जर म्हणलं तर बिट्टल मध्ये इन्कम आहे, पण इन्कम कोणत्या शेळ्याला आहे जे की चांगल्या क्वालिटीचे जनावर क्वालिटीचे. आहेत त्यालाच इन्कम आहे. समजा आता बिट्टल म्हणलं तर बिट्टल भरपूर लोकांकडे झालंय, पण ज्याच्यापाशी क्वालिटी आहे त्याला आता आज किंमत क्वालिटीवर किंमत आहे. गावात पण तसा पैसा, हा, क्वालिटी जशी quality तसा पैसाच म्हणता येईल. छान मार्गदर्शन दिलं तुम्ही. हा हा तर तुम्हाला समजा आता बकरं विकायची असेल हा हा तर समजा तुम्ही कसे येणार? ते आता पिल्ल जसे क्वालिटीवर डिपेंड राहत आहे. समजा पिल्ल म्हणजे आता किती महिन्यापासून देणार तुम्ही? समजा पिल्ल आता आपण पिल्ल जवळपास 3 महिने कंप्लीट झाल्याच्या नंतर पिल्ल देतो. 3 महिने, 3 महिन्याच्या नंतर देतो. सरासरी 3 महिन्याचं बोकड असो किंवा पाट असो, बोकडाची किंमत आता आपले कसं आहे माहितीये का की समजा सगळ्या शेळ्या सगळे पिल्ल सारखे होणं तर शक्य नाही म्हणा, नाही. पण सरासरी जरी म्हणलं तर आपण 18-20 हजार रुपयापासून समजा 25,000 रुपयापर्यंत 25,000 रुपये, हा. जशी क्वालिटी जशी क्वालिटी तसं पिल्ल देतो आपण. मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर येतो, कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकतो मी हा हा तुम्हाला स्क्रीनवर. हा. ज्यांना कोणाला लागत असेल तर प्युअर बीट आहे याच्याकडे, हा हा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून इथं येऊन स्वतः बघून नंतर तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हा, क्वालिटी नंबर 1 आहे आणि घ्यायला पण आज दुसऱ्या बिटलपेक्षा व्यवस्थित भावामध्ये येतील, हा हा आहे की नाही? हा. बरोबर. तर नक्कीच कोणाला घ्यायचं असेल तर इथं गणेशपूरला व्हिजिट करा. त्यांनी ऍड्रेस पण सांगितलेला आहे, ऍड्रेस पण स्क्रीनवर देतो मी पूर्ण. तर थांबतो इथं, आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया असत नवीन दुसऱ्या व्हिडिओ. धन्यवाद. धन्यवाद दादा.